प्रत्येक टीमचा आदर सत्कार करणं, येणाऱ्या टीमचं मान सन्मान करणं हे एक वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. पहिला चेंडू ऑफ साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, थोडासा फुटवर्कचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला होता बॅटरनं. त्या ठिकाणी आपण पाहतो देवेंद्र या खेळाडूला आपण पाहतो स्ट्राइक एंडवर, नॉन स्ट्राइकला आपण टीम कॅप्टन मिस्टर कैलास भोईर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, डान्सिंग डाऊन द पिच. पुढे आला, चेंडूला अगदी मिडल केला बॅटला, ऑफ साइडला चेंडूला ड्राइव्ह केला, डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र काही आवश्यकता नव्हती या ठिकाणी मी तर म्हणेल. सगळं काही सुरळीत सुरू होतं. सिंगल तर आरामात कंप्लीट केलं होतं, डबल साठी तुम्हाला शूट व्हायचं होतं तर मग पहिली धाव तुम्हाला वेगानं काढायची होती. एकतर पहिली धाव तुम्ही धीम्या पद्धतीने काढली, त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी थांबले आणि त्यानंतर विचार केला की आपल्याला दुसरी धाव काढायची आहे, तत्पूर्वी तो चेंडू फील्ड झाला होता. ही काही चुकी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. पहिली विकेट डाऊन, पहिला फलंदाज बाद, टीम कॅप्टन कैलास भोईर परतीच्या मार्गी आउट. अमोल जाधव यांनी गायलेले हे गीत आहे, दिव्यांग आहेत आणि खऱ्या अर्थाने हे गीत भरपूर प्रसिद्ध झालं होतं. ऑन साइडला यावेळेस डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलं गेलं, मिड ऑन रिजन मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी शशिकांत वर्तक थोडंसं चेंडूला शोधतात, मात्र सिंगल मिळेल या ठिकाणी. एक धाव, धावसंख्या झाली आहे ती 2. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो राजू पाटील 40+ क्रिकेट मधली पहिली स्पर्धा खेळतोय आणि जवळपास गेल्या वर्षी खेळले होते, या वर्षी पहिली स्पर्धा खेळता येते मी म्हणेल या सीझन मधील, आणि पहिला चेंडू या सीझन मधील फेस करतील. धावा झाल्यात त्या 2. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय प्रशांत वर्तक टीम कॅप्टन सुद्धा कर्णधार पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय मैदानाच्या आतमध्ये. पेनकरपाडा संघ आणि या संघाच्या विषयी म्हणायचं गेलं तर प्रत्येक वर्षी या टीमनं 2 ते 3 ट्रॉफीज पटकावल्यात. भले मग ती पहिल्या नंबरची नसते तरी देखील चालेल, मात्र क्रमांक 2 आणि क्रमांक 3 अशा जवळपास प्रत्येक वर्षामध्ये 2 ते 3 की 4 ट्रॉफीज या पेनकरपाड्याच्या खात्यावर असतात. त्याचप्रमाणे नो डाऊट नंबर 1 चा संघ आहे, टॉप 10 लेवलचा संघ आहे बालकुम संघ. या संघाला देखील विसरता कामा नये, कारण या संघामध्ये देखील विक्रमादित्य खेळाडू आहे, तो म्हणजेच भूषण भोईर, त्या खेळाडू देखील विसरता कामा नाहीये. धावा झाल्या त्या 3. जुचंद्रची आपण ही पावनभूमी पाहतोय, आई चंडिका मातेची पावनभूमी. फुटटॉस चेंडू पुढे आला आणि चेंडूला खेळलं गेलं, ऑफ साइडला चेंडूला पंच केलं गेलं होतं. सिंगल तर या ठिकाणी आरामात पूर्ण केलं का, फेकी थोडीशी खराब पाहिली होती या ठिकाणी, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप मी तर म्हणेल. धावा झाल्या त्या 4. आणि एक आणखीन जर पेनकरपाडा टीमच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर हा संघ भले जिंको किंवा हारो, मात्र कुठल्याही स्पर्धेमध्ये सकाळी वेळेवर येतोय आणि संध्याकाळी सगळ्यात उशिरा जाणारा संघ कोणता असेल तर पेनकरपाडा संघ. ऑन साइडला फटका जबरदस्त खेळला गेला आहे, नो चान्स फिल्डर, चेंडू जातोय स्टँड अँड डिलिव्हर, 6 षटकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली गेली आहे ती 10. कालच्या दिवसाचा आपण विचार केला तर जवळपास कालच्या दिवसामध्ये ज्या मॅचेस मी म्हटलंय ना, विचार की कालच्या दिवसामध्ये ज्या मॅचेस पाहिल्या आहेत, आज प्रशांत जवळपास बालकुम टीमनं काय केलंय, आज जवळजवळ 3 ते 4 लेफ्टर बॅटर घेऊन आलेत. काल मॅच बघितलेत, काल ज्या ज्या संघाने लाईव्ह टेलिकास्ट मॅच पाहिलं त्यांनी पाहिलंय की या मैदानावर कोणाला जास्त संधी आहे. बघा, हा एक लेफ्ट हँड बॅटर आहे, भूषण भोईर सारखा लेफ्ट हँड बॅटर आहे, त्यानंतर मला वाटतं अजय आजारी सारखा एक लेफ्ट हँड बॅटर आहे. 3 ते 4 डावखुराचे खेळाडू घेऊन आलेत बालकुमचे खेळाडू. जितूची बॅटिंग कदाचित पाहिली असेल. धावा 10. बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र ऑन साइडला ऑफ साइडला टर्न केले, एक्स्ट्रा कव्हर डीप मधून क्षेत्ररक्षक येतो, चेंडूला उचलतोय, फक्त सिंगल मिळेल.
35 year old विकी या खेळाडूला आपण पाहतोय. उत्तम दर्जाचा गुणलेखक देखील आहे विकी यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर. कारण मीरा भाईंदर परिसरामध्ये ज्या काही मॅचेस होत आहेत त्या मॅचेसमध्ये पेनकरपड्याचं मैदान असू द्या की इतर, मात्र एक चांगलं गुणलेखन देखील या मुलाच्याकडून मी पाहिलंय. आज ॲज अ प्लेअर म्हणून आपण त्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि गोलंदाजी हाताळतोय हा खेळाडू. धावा झाले त्या 11. फुलटॉस आणि असा फुलटॉस, ज्युसी फुलटॉस मुळीच सोडणार नाहीये. काय फटका खेळला गेलाय, अतिशय कलात्मक फटका खेळला गेला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय सरळ 6 धावांसाठी षटकार. धावा झाल्या आहेत त्या 17 धावा फलकावर. पेनकरपडा वर्सेस आपण पाहतो बालकुम. पहिली मॅच पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. अशा प्रकारे तुम्ही जर चेंडू हाताळत राहिलात तर जो समोरचा जो बॅटर आहे तो मुळीच सोडणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा धमाका. यावेळेस देखील चेंडू जातोय सरळ मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी 6. त्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारला गेला होता. त्यानंतर मात्र विकीच्या लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली राजू पाटील यांची तर 19 धावसंख्येवर आप भलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सांघिक धावसंख्या टीमची आहे ती 24. लेगबाईचा इशारा होतो पंचांचा. अतिशय सुंदर बॅटिंग राजू पाटील. 19 धावसंख्येवर खेळाडू खेळतोय आणि किती चेंडूंचा सामना केला तर अवघ्या 6 चेंडूंचा सामना राजू पाटीलने केलाय. आता मात्र कैलास भोईर थोडस प्रश्नचिन्हामध्ये असतील की आता मात्र राजूला तर कंपल्सरी कुठल्याही स्पर्धेमध्ये घ्यावं लागेल, मात्र कमी कोणाला करावं लागेल हा मात्र चिंतेचा विषय असेल बालकुम टीम कॅप्टन कैलास भोईर यांच्या समोर. ऑन साइडला वन हँड चेंडूला पिक केलंय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं आपण. मनोज पाटील आहेत. काय थ्रो, अचूक थ्रो केला गेलाय. 1 धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 25. विक्रमादित्य भूषण भोईर हे अजूनही यायचे बाकी आहेत. ते देखील लेफ्ट हँड बॅटर आहेत, लक्षात ठेवा. मात्र त्यांना देखील थोडंसं मागे थांबवलंय. राजूला पुढे प्रमोट केलं गेलंय. याचं कारण कदाचित जो सराव संध्याकाळच्या वेळेमध्ये किंवा सकाळच्या बालकुम टीमचा सराव 40+ सकाळी होतो. 7 वाजता बालकुम संघ ग्राउंड मध्ये असतो सकाळी पहाटे सरावासाठी. त्याच्यामध्ये कदाचित मी तर म्हणेल राजू पाटीलची ती बॅटिंग सरावाच्या दरम्यान पाहिली असेल टीम कॅप्टन कैलास भोईरनं आणि या कारणास्तव मात्र राजूला पुढे प्रमोट केलं गेलेलं आहे खेळण्यासाठी. धावा इथे 2 पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 27 आणि त्याला जी संधी दिली त्या संधीचं राजूनं खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये सोनं केलं. 27 धावा फलकावर. पांडू संघ देखील या ठिकाणी दाखल झाला आहे. पांडू संघाचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आउटसाइड लेग स्टंप, आउटसाइड लेग स्टंप. एक धाव तर क्विकली पूर्ण केली गेली त्या ठिकाणी. पंच बोलतायत महेंद्र शिंदे सर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय.
धावसंख्या झाली आहे ती 29. पहिली विकेट बघा कशा प्रकारे आपण पाहिलं मगाशी तर कैलास भोईर जवळपास सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि या ठिकाणीच रनआउटच्या स्वरूपात ती पहिली विकेट पडली गेली होती 0वर. 1 धावसंख्येवर पहिली ती विकेट पडली गेली होती. यस, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. या ठिकाणी अशाच चेंडूंची आवश्यकता आहे पेनकरपाडा या टीम साठी, कारण गाडी सुटसाट सुटले. बालकुमवरून जोचंद्र परिसरामध्ये येताना बालकुम गावातून थोडीफार ट्रॉफिक लागली असेल या टीमला, त्यानंतर मात्र पूर्ण तो रस्ता मोकळा भेटलाय. या ठिकाणी कुठेही मी म्हणेल ती गाडी थांबली नाही. अशा प्रकारचा खेळ मात्र या जोचंद्रच्या स्पर्धेमध्ये आल्यानंतर देखील तोच स्पीड ठेवलाय बालकुम या टीमनं. धावा 29. मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी विशाल मार्फत 3 चेंडू आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात विशाल यानं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहेत नो डाऊट. येत्या मंगळवारी आणि बुधवारी मित्रांनो आपण या वसई तालुक्यातील नंबर 1चं मैदान म्हणजे नारंगी मैदान, ज्याला लॉर्ड्सचं मैदान म्हटलं जातं, या मैदानावर आपण डे नाईट स्पर्धा येत्या मंगळवारी आणि बुधवारी खेळणार आहोत. आणि त्या स्पर्धेमध्ये तब्बल 23 संघांना संधी दिलेली आहे. कुठल्याही संघाला त्या ठिकाणी ब्रेक नाहीये. धावा संख्या झाली ती 30. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो 3रं या ठिकाणी सन्माननीय रंगनाथजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम रंगनाथजी, आपलं हार्दिक स्वागत. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड कार्पेटच्या स्वयानं चेंडूला खेळला गेला डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं गणेश पाटील मार्फत. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिन द विकेट. धावा झाल्या आहेत त्या 32. आज ज्याप्रमाणे बालकुम संघ विचारपूर्वक मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे, त्याप्रमाणे मित्रमणीला पेनकरपाडा टीमनं देखील आपल्या टीमची चांगल्या प्रकारे बांधणी केली आहे. तो देखील संघ या ठिकाणी दाखल झाला पूर्ण ताकदीने. या ठिकाणी ऑफ साइडला चॉप केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे वाडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये. चेंडूला मात्र अंगाने अडवण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू अडला नाहीये, थोडीशी मिसफील्ड झाली त्या ठिकाणी. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईन जवळ चेंडू फील्ड करेपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या पळून त्या 3. राजू पाटील थांबलाय, राजू पाटील थकलाय, राजू पाटील बसलाय. धावा झाल्या त्या 35. थकवा आहे शरीरावर. याचं कारण मित्रांनो फिटनेस सगळ्यात महत्वाचं आहे. खाण्यापिण्यावर लक्ष द्या, इतकंच म्हणेल मी. निरोगी शरीर ठेवा, निरोगी राहा. निरोगी शरीर निरोगी आरोग्य आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी उत्तम आहे. त्याच्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. जर राजू पाटील जास्त थकला असेल तर आपण बाहेर जाऊ शकता. नाही थकलात, यस खेळू शकतो राजू म्हणतो मी मैदानात. धावा झाल्यात 35. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. जाऊया आपण डीजे युवराजच्या दिशेनं, त्यानंतर येऊया मॅचच्या दिशेनं. यांच्या स्मरणार्थ प्रवीण पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स, त्यानंतर श्री शेखर बाळचंद्र भोईर अग्रिबाणा संस्थापक यांच्याकडून नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3च्या 2 ट्रॉफीज अशा एकूण 4 ट्रॉफीज शेखर बाळचंद्र भोईर अग्रिबाणा संस्थापक यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. वीरेंद्र अनंत मात्रे यांच्याकडून फलंदाज गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर कैलासवासी कल्पेश प्रभाकर पाटील यांच्याकडून 2026 म्हणजे 2025 सुरू आहे. पुढच्या वर्षी कैलासवासी कल्पेश प्रभाकर पाटील यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ श्री प्रभाकर हरिचंद्र पाटील यांच्याकडून 2 दिवस जेवणाचा खर्च हा प्रभाकर दादाने जाहीर केला आहे. त्यानंतर श्री चंद्रशेखर आत्माराम भोईर जुचंद्र चंदादादा यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडूंची व्यवस्था. श्री प्रफुल्ल दामोदर भोईर यांच्याकडून छास ची व्यवस्था. त्यानंतर विद्याधर रामकृष्ण पाटील जुचंद्र यांच्याकडून 2500 रुपयाचं आर्थिक सहकार्य. दीपक बंटी पांडुरंग पाटील जुचंद्र यांच्याकडून आर्थिक सहकार्य. यशवंत रंगनाथ भुईर
जुचंद्र यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जुचंद्र मास्टरच्या वतीनं. ऑफ साइडला चेंडूला कट केलं होतं. इथे बघा ही विकेट सॅक्रिफाईस करायची, मात्र विकेट सॅक्रिफाईस कोण करणार? राजू पाटील म्हणतो थांब, गप्प बसा, मळा खेळायचंय. डगआउट मधून इशारे येत आहेत. राजू म्हणतो नाही, मळा खेळायचं आहे. धावसंख्या आहेत 36. 36चा आकडा येतोय आणि मी नेहमी म्हणतोय की 36चा आकडा दोघांमध्ये कधीही नसावा, मात्र 36 गुण जुळण्यासाठी लक्षात ठेवा लग्नही महत्वाचं असतं. दोन धाव मिळतील आणि या दोन धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 38. चौथं षटक प्रगती पथावर आहे आणि जी प्लॅनिंग सुरू आहे कैलास भोईर यांच्या डोक्यामध्ये सध्याच्या घडीला, ती प्लॅनिंग अनसक्सेस होते इतकंच मी म्हणू शकेल. अनेक बॅटर्स आहेत. भूषण भोईर सारखा खेळाडू आहे. अजय हजारो सारखा बॅटर बघा मी खेळू शकतोय, मी मारू शकतोय. डगआउट मधून भरपूर कॉल आले होते राजू पाटील ना, पण राजू पाटील क्या म्हणताय, ओ बुलाती है मगर जाने का नहीं. का स्ट्रोक खेळ आहे. 6 षटकार. मास्टर्स क्रिकेट जीवनातील बेस्ट इनिंग, ही बेस्ट इनिंग आहे राजू पाटील यांची. सर्वोत्तम धावा या खेळाडूने या मैदानाच्या आतमध्ये काढल्यात. पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न होता, मात्र वेट फॉर द अंपायर सिग्नल. काय निर्णय येईल पंचांचा या ठिकाणी. लेग बाईसचा चेंडू आदळला गेला तो पॅडवर. 1 धाव. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 45. कालचा दिवस आपण पाहिला आणि कालच्या दिवसातील आपण पहिला जो सामना पाहिला होता उमेळमाण वर्सेस मुर्धा, याच्यामध्ये तब्बल 63 धावा या उमेळमाण संघानं विजयासाठी ठेवल्या होत्या मुर्धा संघासमोर. मात्र त्या 63 धावा या मुर्धा संघानं चेस केल्या होत्या. त्यानंतर 62 धावा जवळपास भाईंदर संघानं डिफेन्स केल्या होत्या मालजीपाडा टीमच्या अगेन्स्ट. या प्रकारचा आपण कालच्या दिवसातील खेळ पाहिला. आजचा आपण हा पहिला सामना पाहतो. एका साईडला आपण पेनकरपाडा या टीमला पाहतो, तर दुसऱ्या साईडला आपण बालकुम या टीमला पाहतो. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 45 धावसंख्या. काय झालं, रिटायरमेंट घ्यायची आहे का? ओके, त्यासाठी म्हटलं ना मी, तो महेंद्र भाऊ डॉगल म्हटलं की वो बुलाते मगर जाने का नाही. अतिशय सुंदर बॅटिंग राजू पाटील. बॅटची एज, बॅटची कडे चढून चेंडू एसटीच्या मागे निघून येतोय. डीपला आपण पाहतो त्या ठिकाणी फिल्डर आहे. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे, मात्र काही 2 धावा होतील, मात्र नाही आहे. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात, मात्र इथे विकेट देखील सॅक्रिफाईस केले ते म्हणजेच देवेंद्र यानं. पूर्ण कल्पना आहे मागे अनेक बॅटर आहेत आणि त्यांना देखील संधी मिळणं गरजेचं आहे. ते आपल्याहून अधिक चांगलं मैदानाच्या आतमध्ये खेळू शकतायत. अशा बॅटरला संधी देण्यासाठी ही विकेट सॅक्रिफाईस केली. देवेंद्र आउट. पाटलांना भूषण भोईर, लेफ्ट हँड बॅटर विक्रमादित्य
लक्षात ठेवा सर्वोत्तम धावा या खेळाडूच्या नावावर होत्या. नक्कीच तो रेकॉर्ड तुटला गेला, मात्र 40+ क्रिकेटमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो 126 धावा एका स्पर्धेमध्ये करणारा हा एकमेव खेळाडू होता. नंतर ते रेकॉर्ड ब्रेक होत गेले, मात्र कोण विसरणार ती खेळी. यावेळेस इनसाइड आउटचा फटका आहे. ऑफसाइडला चेंडू डायव्हर्ट झालाय. चेंडू वाईडिश डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये निघून जातोय. मनोज आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन साठी. 2 धावा इथे कंप्लीट. भूषण भोईर आपला अकाउंट ओपन करतोय आणि टीमला नेऊन ठेवतोय तो तब्बल 49 या धावसंख्येवर. भूषण भोईर यांचा रेकॉर्ड तोडला तो लाला माची यानं. तब्बल लालाने बनवल्या होत्या एका स्पर्धेमध्ये 153 धावा. लाला माची यांचा रेकॉर्ड ब्रेक झाला पाचगणीच्या त्या मैदानावर. पाचगणीच्या मैदानावर भूषण भोईर यांचा तो रेकॉर्ड ब्रेक झाला होता. त्यानंतर 153 धावेचा रेकॉर्ड ब्रेक झाला अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च भाईंदरचं मैदान. त्या भाईंदरच्या मैदानावर स्वतःच्या होम ग्राउंडवर NS भाईंदर टीमचा खेळाडू जोनस, ज्या खेळाडूला आपण कालच्या दिवसामध्ये या मैदानावर पाहिले खेळताना, त्या खेळाडूनं तब्बल 163 धावा एका स्पर्धेमध्ये बनवल्या. मात्र ओव्हरऑल लक्षात ठेवा, ओव्हरऑल संपूर्ण मालिकेमध्ये आतापर्यंत 500, 550, 600 धावा अनेक खेळाडूने बनवलेल्या आहेत. मात्र या संपूर्ण ओव्हरऑल मालिकेमध्ये एक असं खेळाडू आहे ज्यानं तब्बल 723 धावा बनवल्या आहेत. तो एकमेव खेळाडू नारंगी टीमचा प्रवीण गावड पन्ना. आणि आज तुम्हाला तो खेळाडू या ठिकाणी बघायला नक्कीच मिळेल. नारंगी वर्सेस पांजू यानंतरचा दुसरा जो सामना आहे त्या सामन्यामध्ये तुम्हाला तो खेळाडू पाहायला मिळेल ज्या खेळाडूच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. 2000हून अधिक धावा ज्या खेळाडूच्या नावावर आहेत प्रवीण गावड, तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये. दीपक माद्रे विथ द स्विंग स्टेट बॅट, सीधी बॅट, नो बकवास. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. 6 षटकार. भोईर या खेळाडूला कुठे लपून ठेवला होता, कुठल्या तिजोरीमध्ये लॉक केला होता या खेळाडूला. इतका चांगला खेळाडू का यूज केला नाही तुम्ही इतर काही स्पर्धांमध्ये. अतिशय जबरदस्त बॅटिंग, अतिशय कलात्मक फटकेबाजी, अप्रतिम खेळी मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहिली. 13 चेंडू आणि 34 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. एकूण धावसंख्या झाली आहे ती तब्बल 55 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मात्र अतिशय जबरदस्त, मी म्हटलं ना की 40+ क्रिकेटच्या करिअर मधील ही राजू पाटील यांची सर्वोत्तम खेळी आहे, सर्वोत्तम इनिंग आहे. मात्र इनिंग थांबली नाही, अजूनही इनिंग सुरू आहे. त्याच्यामुळे राजू कधी आणि कोणत्या आकड्यावर थांबेल काय, राजू पाटील आपल्या 40+ जीवनातील पहिलं अर्धशतक या मैदानावर पूर्ण करेल का. कारण आतापर्यंत मी तर म्हणेल कुठलाही गोलंदाज यशस्वी ठरला नाहीये पेनकरपाडा या टीमचा. कुठल्याही गोलंदाजाला आतापर्यंत विकेट प्राप्त केली नाहीये पेनकरपाडा या टीमच्या. त्याच्यामुळे इथून तो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एखादा गोलंदाज आपल्याला ब्रेक थ्रू मिळवून देणारा तो गोलंदाज पेनकरपाडा टीम मधील असायला हवा. काय दीपक पाटील एखादी विकेट प्राप्त करू देईल का पेनकरपाडा टीमला. नाही 90 मध्ये 3 प्लेयर आपल्यात नाही. 40+ मध्ये नियम नाही सर, तो 40+ मध्ये तो नियम नाहीये. नाही 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 3 ठेवू शकत काही नाही. हा 40+ मध्ये मला विचारत त्यासाठी, त्याच्यामध्ये मी विचारलं काय झालंय. नो नाहीये 40+ मध्ये तो नियम नाहीये. अरे कदाचित तो नियम लक्षात नसेल तसा महेंद्र सरांच्या. ओके चला चेंडू टाकून घ्या. 55 धावा झालेल्या आहेत. तीक्ष्ण नजरेने पाहत आहेत महेंद्र शिंदे सर. ऑन साइडला पुन्हा एकदा, मात्र यावेळेस फिल्डर आहे, यावेळेस फिल्डर आहे मागे गणेश पाटील. चुकी मुळीच होणार नाहीये. राजू पाटील यांची खेळी थांबली गेली. मात्र एक बिग इनिंग, एक मोठी इनिंग साकारून मात्र डग आउटच्या दिशेने परततोय राजू पाटील.
एक गेला तर दुसरा आला, दुसरा गेला तर तिसरा आला. हा देखील एक लेफ्टी बॅटर आहे या ठिकाणी मालकम टीमचा मिस्टर अजय आजारे. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 55. मात्र बेस्ट इनिंग साकारली राजू पाटील. 14 चेंडू आणि 34 धावा. एक अफलातून इनिंग साकारली मैदानाच्या आतमध्ये राजू पाटील यांना. अजय हजारे न्यू बॅटर मॅन फ्रॉम बालकुम. या खेळाडूच्या विषयी माहिती द्यायची गेली तर आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील पहिलं अर्धशतक हे मात्र मुर्ध्याच्या मैदानावर या खेळाडूनं पूर्ण केलं होतं. एक अर्धशतक याच्या नावावर आहे. त्यानंतर 2 अर्धशतक याचे बंधू नितीन हजारे यांच्या नावावर आहेत. भूषण भोईर यांच्या नावावर 2 अर्धशतक आहेत. लक्षात ठेवा जे तुम्हाला नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळत आहेत. टर्न झालाय, स्विंग झालाय, चेंडूनं वळण जास्त घेतलंय. खराब चेंडू पाहिला या ठिकाणी आपण पंच वळतायत महेंद्र शिंदे सर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातोय. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 56. अब तक 56. बॉडीला टर्न करून खेळायचं होतं. शॉर्ट बॉल होता मात्र वेगवान चेंडू होता तो. एकदा तर कम्प्लीट केला. दुसऱ्याचा प्रयत्न प्रशांत वर्तक. चेंडू उचलायला उशीर तर झालाय मात्र थ्रो देखील तितकासा चांगला नाहीये. लेग बायचा इशारा. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या झाली आहे ती 58. आज आमच्या संयुक्त कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र भावेश वनगा हे देखील आहेत. त्यांचा आवाज देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बॅटची एज अगदी बॅटच्या टोला चेंडू लागलाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. निघून जाईल चेंडू. सरळ 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. जो पहिला सामना सुरू होता त्याच्यामध्ये देखील आपण कालच्या दिवसामध्ये 62 धावा पाहिल्या होत्या. आजच्या दिवसातील आपण पहिला सामना पाहतो पेनकरपडा आणि बालकुम आणि या मॅचच्या दरम्यान देखील आपण 62 धावा या फलकावर पाहतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे आजच्या या स्पर्धेमधील कदाचित उच्चांक हा बालकुम संघ गाठू शकतोय. मात्र 115 धावेचा उच्चांक आहे. लक्षात ठेवा 40+ क्रिकेटमध्ये 5 ओव्हरमध्ये 115 धावा 40+ क्रिकेटमध्ये या सीझन मध्ये बालकुम टीमने बनवलेत. तो संघ देखील तुम्हाला या मैदानावर खेळताना दिसणार आहे. जवळपास आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल वाघबीळ वर्सेस एकसर. वाघबीळचा संघ माफ करा. वाघबीळ संघाने त्या 5 ओव्हरमध्ये 115 धावा कुठल्या होत्या स्वतःच्या होम ग्राउंडवर. आणि तो संघ देखील तुम्हाला या मैदानावर खेळताना दिसणार आहे. धावा झाल्या त्या 62. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. काही आवश्यकता नव्हती. डायरेक्ट हिट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शशिकांत वर्तक यांचा होता. जीवाची आकांक्षा करून चेंडूला अडवलं दीपकनं. मात्र इथे विकेट गमावावी लागेल. एका खेळाडूला रनआउटच्या स्वरूपात डकआउटच्या दिशेने जावं लागेल. आणि तो खेळाडू कोण तर यस मिस्टर अजय हजारे. बॅक टू द पॅव्हलियन. आउट. यस पंच बॅट आहे की बाईज आहे. बाईज. ओके थँक्यू. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण बालकुम संघाची धावसंख्या पाहिली त्या ठिकाणी तर 64 धावा या बालकुम संघाने बनवल्या आहेत आणि पेनकरपडा टीम समोर लक्ष ठेवलं आहे ते तब्बल 65 धावेचं. चला या आपण सन्मानाच्या दिशेने वळणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला रोख रक्कम 2,500 रुपयाचं आर्थिक सहकार्य दिलं गेलं. सन्माननीय विद्याधरजी रामकृष्ण पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी जुचंद्र मास्टर्स यांच्या वतीने केला जातोय. मी प्रफुल्ल यांना विनंती करतो की आपण विद्याधरजींचा आपण शुभ सन्मान करावा. या स्पर्धेसाठी तब्बल 2,500 रुपयाची रोख रक्कम सहकार्य दिलं गेलेलं आहे. विद्याधरजींच्या माध्यमातून त्यांचा देखील मनापासून आभार आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी प्रफुल्ल यांच्या शुभ हस्ते केला जातोय.
धन्यवाद दादा, मनापासून तुमचा आभार. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या बालकुम संघ आणि मी कॉल देतोय. पाणजू मास्टर्स टीम कॅप्टन जयप्रकाश भोईर आणि नारंगी मास्टर्स टीम कॅप्टन योगेश घरत या दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पाणजू टीम कॅप्टन जयप्रकाश भोईर आणि नारंगी टीम कॅप्टन योगेश घरत. चला कॅप्टन नसेल तर त्या नारंगी टीम मधला एखादा खेळाडू एखादा प्रतिनिधी चालेल. लक्षात ठेवा मागच्या मंगळवारी जी सभा पार पडली गेली मल्हार रसोई या हॉटेल्स मध्ये, त्यावेळेस तो निर्णय घेण्यात आला की हाफ इनिंग संपल्यानंतर कंपल्सरी नाणेफेकीसाठी 2 कॅप्टन यायला हवेत. त्याच्यामुळे जर नारंगी संघाचा कॅप्टन नसेल तर त्या टीम मधील एखादा खेळाडू असला तरी देखील चालेल, मात्र या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. गंगाधर तू आहेस, त्याच्यामुळे आपण लगेच दोन्ही टीम कॅप्टन त्वरित यायचं आहे. रंगनाथजी भोईर साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं देखील शुभ सन्मान आणि स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. आता मात्र सेक्शन थोडस गरम आहे, नियमावर बोट ठेवून मात्र आता संपूर्ण स्पर्धा होणार आहेत. त्याच्यामुळे चला रेडी राहा नाणेफेकीसाठी. दोन्ही टीम कॅप्टन नसेल तर या टीम मधला एखादा खेळाडू देखील चालेल नाणेफेक करण्यासाठी, मात्र या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक व्हायलाच हवी. वेलकम दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. थँक्यू, आपण आलात, धन्यवाद. चला आपण नाणेफेक करूया लगेचच. आहे का नारंगी टीम कॅप्टन आहेत का योगेश? मधल्या वेळेमध्ये नाणेफेक व्हायला हवी. गंग्या नॉट टॉस कर, मला खास करून ते आदेश आहेत, नाईलाज आहे. या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक कंपल्सरी व्हायलाच हवी. पाणजू संघ आहे म्हणून मी बोलत नाहीये, कारण जे सभेमध्ये तू देखील त्या सभेला होतास गंग्या, मंगळवार जी सभा झाली त्या सभेला तू देखील होतास, त्याच्यामुळे काय घडले त्या सभेमध्ये हे तुला माहिती आहे. चला पहिला चेंडू पडायच्या आत टॉस व्हायला हवी. कॅप्टन नसेल प्रतिनिधी चालेल, टीम खेळाडू चालेल. पांचू टीम कॅप्टन आलेत. चला टॉस करूया आपण. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी आहेतच. गंग्याचा उभारा टॉस साठी. पांजू टीम कॅप्टन या जयप्रकाश जीपी. मी विद्याधर दादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम, 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 सुस्वागतम. सन्माननीय सौ मेघताई प्रताप मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक 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 स्वागत आहे. आगतम, स्वागतम, सुस्वागतम ताई, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या संवित ज्या मायमावल्या आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला या आपण नाणेफेक करूया. त्या ठिकाणी टॉस जिंकलं का? पांडू संघाने नाणेफेक जिंकले आहे. आपला निर्णय आपण पांडू संघ जाहीर करावा त्वरित. क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्लेयर लिस्ट त्यांचा कॅप्टन जवळ ती प्लेयर लिस्ट आहे. पांडू टीम कॅप्टन तो कॅप्टन आला की ती प्लेयर लिस्ट नारंगी संघ देईल. तुमची फक्त प्लेयर लिस्ट जमा करा पांडू संघ.
चला या वळूया आपण या मॅचच्या दिशेनं आणि ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल करतोय, इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये या गावातील एक गोड आवाज नामांकित समालोचक भावेश वनगायना. थँक्यू भरजी राऊत सर. सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. माईक चेक. तर गणरायाला वंदन करून त्याच्यानंतर आई चंडिके मातेला नतमस्तक होऊन मी भावशोनगा समालोचक झुचंद्र आलेल्या सर्व खेळाडूंचं तसेच क्रीडा प्रेमींचं मनपूर्वक स्वागत. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ज्या श्रोते जुळलेले आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दोन पंच आपण बघतोय, एका बाजूला ललित भोईर उर्फ बंडेफरांना बघतोय आणि दुसऱ्या बाजूला शिंदे सर यांना बघू शकतोय. पंचाचा इशारा आलाय. दरम्यान सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना हार्दिक अशा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतं मिस्टर ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर मडवी असे गोलंदाज बघायला मिळतात. पहिला चेंडू अगदी फुलटॉप डिलिव्हरी बघायला मिळेल आणि चेंडू मात्र पहिला चेंडू गेलाय निर्धाच्या स्वरूपात मोहन स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला अमित अशी सलामीची जोडी बघायला मिळते. अगदी 5 षटकामध्ये जिंकण्यासाठी या 65 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि या 65 धावा कशा प्रकारे पार काढल्या जातील या नागेश काका क्रीडांगणावर हे देखील बघायला मिळेल. तर धावकऱ्या फलंदाजासाठी मात्र बेनिफिट बघायला मिळते. हवा देखील वाली गेली आहे. याला मात्र अगदी फुलटॉप डिलिव्हरी चाल त्याला मात्र चेंडू भेदलाय आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमा रेषा पार. डीप बॅकवर्ड स्कोअर क्लिअरला चौकारा करिता आलाय चौकार. वेसावचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन ग तुझ्यावरी. कल्ला ग पारू करते तो नखरा चल जाऊ बाजारी. वेसावचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन ग तुझ्यावरी. कल्ला ग पारू करते तो नखरा चल जाऊ बाजारी. थँक्यू डीजे. तर आपण बघू शकतोय मंचावर मेघाताई प्रताप म्हात्रे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत त्यांच्या भगिनी खऱ्या अर्थाने मात्र त्यांच्या जोडला मात्र कविता रावते, त्याचप्रमाणे कविता भोईर, वासुदेव वसुंधरा पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील करूया सहर्षाचं स्वागत. यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळण्याबद्दल आहे. अगदी चेंडू हवेमध्ये बराच वेळ बघायला मिळतोय आणि पहिला आदरा बसला जातोय तो म्हणजे पिंकरपाडा या संघाला, तो म्हणजे मिस्टर मोहन. पहिला आदरा बसला जातोय कॉन. बघायला मिळते खऱ्या अर्थाने. आणि बघा प्रथम फलंदाजी करत असताना बालकुम संघाने काय केलं तर भरपूर असे डावकर आताचे फलंदाज जे आहेत ते मात्र उतरवले आणि त्याचा फायदा काय घेतला फलंदाजाने तर चौकारा छटकाराची जास्तीत जास्त त्यांची बॅट बोललेली आहे, यात काही शंका नाही आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे मात्र ज्ञानेश्वर चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. अगदी दुसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर कुठे ना कुठे कमबॅक केलंय आणि मोहन
सारख्या खेळाडूला त्याने मात्र तंबूचा आसरा दाखवलाय. तर आता मात्र स्ट्रायकरकडे मनोज बघायला मिळतोय, अगदी उजव्या हाताचा फलंदाज बघायला मिळतोय आणि या डावखुरा हाताने काय गोलंदाजी केली जाते ज्ञानेश्वर मार्फत. पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होतोय. चौथा चेंडू हाताळण्यासाठी. ओ याला फक्त चेंडूला मात्र सन्मानपूर्वक चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. व्यवस्थित कनेक्शन होत नाहीये. चेंडू जातोय. चौथा चेंडू डॉटच्या स्वरूपात. कुठे ना कुठे पहिला चेंडू मात्र सन्मानपूर्वक चेंडू खेळायचा होता, मात्र व्यवस्थित कनेक्शन झालं नाहीये. चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपात चौथा चेंडू आलाय. पाचवा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी. ओ यावेळी मात्र बघितलं आणि चेंडूला मात्र सोडून दिलं आणि खऱ्या अर्थाने मात्र हा चांगला चेंडू. मनोज याला असं वाटलं की हा चेंडू जाईल वाईट स्वरूपात, मात्र तसं काय झालं नाहीये. चेंडू अगदी चांगला चेंडू समाप्त झालाय आणि चांगल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 4 धावसंख्या. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील ज्ञानेश्वर. ओ यावेळी मात्र काय बघायला मिळालं तर गतीमध्ये परिवर्तन गोलंदाजाने केले आणि हा देखील चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. मनोज आतापर्यंत थोडासा स्ट्रगल करतोय, चाचपडत खेळतोय आणि धावसंख्या संघाची आहे ती म्हणजे 4 धावा 1 गडी बाद. डीजेला संधी देऊया आणि लगेच या मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. मनाने प्रेमाचं वादळ सुटलंय. युवराज डीजेचे प्रोप्रायटर हिमालय पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील करूया सर्च असं स्वागत या स्पर्धेमध्ये. नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर मिस्टर विजय वैती आलाय. हॅलो देवनाथ पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील करूया सर्च स्वागत. खऱ्या अर्थानं मात्र बघायचं झालं तर मात्र देवनाथ पाटील हे मात्र कोण तर लगेच आम्हाला आठवण होते जुचंद्र मध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं मात्र क्रिकेट सुरुवात केली आहे, जे जुने जाणते खेळाडू आहेत त्यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील करूया सर्चचं स्वागत. नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर विजय आलाय. गोलंदाजी मार्कवर अगदी 4 या धावसंख्येवर 1 गडी बाद झालाय. ओ यावेळेस काय अप्रतिम चेंडू पडलाय. पहिला चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात. जिंकण्यासाठी 65 धावांचं टार्गेट आहे आणि त्याला मात्र कुठे ना कुठे व्यवस्थित पाटला जो आहे तो मात्र थोडासा कमी पडला होतो आतापर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेटने. ओ याला मात्र चेंडूला खेळायचं तर अप साइडला चेंडू मात्र 5 स्लिपला ट्रॅव्हल झालाय, डीप मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक थोडासा पंबल झालाय आणि तत्पूर्वी 2 धावा पळून पूर्ण केल्यात आणि 3री धाव देखील इथे पळून पूर्ण केली जात आहे. अगदी म्हणायचं झालं तर मात्र क्षेत्ररक्षक थोडंच चुकलाय आणि तिथे मात्र 2 धावाचं 3 मध्ये तब्दील केले. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 1 गडी बाद 7 अशी सुरुवात बघायला मिळते. विजय पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर 3ऱ्या चेंडूवर आलाय. 3 धावा. मनोज स्ट्रायकरकडे. ओ याला मात्र अगदी कार्पेटच्या फाईने चेंडूला खेळला जात आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आला, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न केला जातोय. या 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण केल्या जातात. अगदी खरं तर मात्र यंग टॅलेंटला खऱ्या त्याने लाजवेल अशी रनिंग बिटवीन द विकेट केले आणि 2 धाव्या पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 9 या आकड्यावर. कुठे ना कुठे आता मात्र एक्सेलेटरवर पाय द्यायला हवेत. जास्तीत जास्त धावा चौकार षटकांशी बोलावं लागेल फलंदाजी करत असताना. ओ याला मात्र अगदी बॅकफुटला आले आणि चेंडूला मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचललंय, तोपर्यंत 1च धाव. 1 धावांशी जास्त काय होणार नाहीये समोरच्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे 10 या आकड्यावर. 20 चेंडू आणि 55 धावांचं गरज जिंकण्यासाठी. ओ याला मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, इथे मध्ये चेंडूला खेळण्यामध्ये फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत 2 धावा.
2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 12 या आकड्यावर. चौकार षटकार अजूनपर्यंत आले नाहीत. एक चौकार आला होता पहिल्या षटकामध्ये, त्याच्यानंतर या षटकामध्ये कुठे ना कुठे या चौकार षटकाला मात्र अंकुश लावलाय गोलंदाज विजय या गोलंदाजाने. आणि काय कमालीची गोलंदाजी केली आतापर्यंत. शेवटचा चेंडू असेल, लास्ट गो विजय राईट आर्म आउट द विकेटने. या अपील केले आहे, लगेच पंच दाखवतात की चेंडू कुठे पिचिंग झालाय. लेग वर मात्र चेंडू पिचिंग झालाय असं मात्र पंचांनी दर्शवलंय. आणि इथे मात्र काय बघायला मिळतं, तर जिथे एक धाव होती तिथे मात्र लेग बायच्या स्वरूपात 2 धावा पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 14 धावा. एक गडी बाद 14 अशी स्थिती बघायला मिळते. डीजेला साथ देऊया आणि लगेच या मैदानाच्या कम ऑन डीजे. स्वागत जुचंद्र मास्टरच्या वतीने 2025 हे शानदार असं आयोजन बघायला मिळतं. अग्री कोळी समाज सामाजिक संस्था हे मात्र मित्रांनो नाव नाही, आता मात्र ब्रँड झालाय. खऱ्या तर मात्र क्रिकेट फक्त बहाणा आहे, क्रिकेट हा फक्त बहाणा आहे. कारण शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमाकडे हा मात्र वाटचाल चालू आहे. खूप चांगला प्रयत्न केला जातोय. आणि 2 षटक संपलेत. धावसंख्या आहे ती म्हणजे 14 धावा. पहिली षटक ज्ञानेश्वर याने हाताळलं होतं आणि त्यामध्ये काय एक चौकार जरूर लागला होता. त्याच्यानंतर मात्र त्याने कमबॅक केलंय, ते अप्रतिम कमबॅक केलंय. 4 धावा देत त्याने 1 गडी बाद केलाय. त्याच्यानंतर विजय आला आणि त्याच्या षटकामध्ये 10 धावा त्याने मोजल्या गेल्या. तिसऱ्या षटकासाठी मात्र आलाय. धावसंख्या आहे ती म्हणजे 14 धावा. मात्र समीकरण असं बघायला मिळतं 18 चेंडू 51 धाव्यांची गरज. यावेळी मात्र अगदी दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटन चेंडूचा मात्र संपर्क होत नाहीये. जातो चेंडू निर्धावाच्या स्वरूपात. अगदी सिमेंट विकेटची विकेट आपल्याला बघायला मिळते आणि अगदी गोलंदाजासाठी उपयुक्त अशी खेळपट्टी आपल्याला बघायला मिळते. यावेळेस बघा अपष्टिक भरपूर बाहेर निघतो चेंडू आणि पंच ललित भोईर उर्फ बंड्याफरांचा आमच्यापर्यंत इशारा आलाय की हा अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 15 धावा. मोठे पटके येणं फार गरजेचं असेल ही जर मॅच जिंकायची असेल तर. आतापर्यंत मोठे पटकेपासून थोडस वंचित ठेवलंय बालकुम संघाने. याला फक्त पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली आहे. यशरक्षक स्वतः चेंडूला कलेक्ट करतोय मात्र धाव नाही. डॉट चेंडू बघतोय. काय कमालीच गोलंदाजी केली जाते गोलंदाजामार्फत. तर टीम कॅप्टन गणेश याने जर षटक हाताळलं, कैलास भोईर याने जर शतक हाताळलं. कैलास भोईर तुमच्यासाठी पारदर्शक आहे. जर तुम्ही या मॅच मध्ये एखादी ओव्हर जर टाकली आणि त्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा दिल्या तर तुमचे छोटे बंधू महेश भोईर यांच्याकडून तुम्हाला दिले जातील 5000 रुपये.
नवीन फलंदाज अगदी 4थ्या क्रमांकावर आलाय मिस्टर दीपक खेळण्यासाठी आलेत। बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतील आपल्या संघाला। संघ थोडाफार अडचणीमध्ये सापडलाय, मात्र या अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी दीपक याला मात्र 4थ्या क्रमांकावर पाठलंय। यावेळी पण जोरकस माझा प्रयत्न, चेंडू मात्र गेलाय डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि पकडलाय झेल आणि समाप्त झालाय मिस्टर दीपक याचा खेळ। आला पावली माघारी परतला जातोय फलंदाज दीपक। खऱ्या अर्थामध्ये जुचंद्र मास्टर फाटे ज्याने ज्याने हातभार लावलाय त्यांचा आम्ही थोडक्यात मात्र माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। कैलासवासी कल्पेश प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थ प्रभाकर हरिश्चंद्र पाटील यांच्याकडनं खऱ्या तर मात्र आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले, त्यांचे देखील मनपूर्वक आभार। त्याच्यानंतर श्री किरण जयराम मात्रे जुचंद्र यांच्याकडनं देखील आर्थिक सहाय्य। त्याच्यानंतर श्री राज चंद्रकांत पाटील यशोदाई कंस्ट्रक्शन जुचंद्र यांच्याकडे देखील आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले, त्यांचे देखील मनपूर्वक आभार। त्याच्यानंतर अर्चना नरेंद्र पाटील यांच्याकडे देखील या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य। त्याच्यानंतर हेमराज पांडुरंग भोईर वाकीपाडा उद्योजक वाकीपाडा यांच्याकडे देखील या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य। यावेळी पद्धत जोरकस माझा प्रयत्न, चेंडू मात्र वाईडिश मिडॉनला फेकून दिलाय, सीमा रेषा पार आलाय षटकार। संख्या पुढे सरकली आहे 21 या आकड्यावर। याला पद्धत जोरकस माझा प्रयत्न, चेंडू अगदी कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचललाय, तोपर्यंत 2 धावा या पळून पूर्ण केल्या आहेत। या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 23 या आकड्यावर। 2 षटक समाप्ती झाले आहे। पाटील रयत शिक्षण संस्था जुचंद्र यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत। या स्पर्धेच्या माध्यमातून जुचंद्र मास्टर्सच्या वतीने त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत। आगतम स्वागतम सुस्वागतम आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत। 12 चेंडू आणि 42 धावांची गरज असेल। देवेंद्र आलाय 4थ्या षटकामध्ये त्याला प्राचारण करण्यात आले, तो 4थं षटक घेऊन येतोय। यावेळी अगदी हवेपर्यंत बॉडी या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि ऑफस्टिक भरपूर चेंडू बाहेर निघतोय। पंच शिंदे सर यांचा इशारा येतोय की हा अवंत धाव, या अवंत धावेची धावसंख्या पुढे सरकली आहे 24 या आकड्यावर। गडी बाद झालेत, आतापर्यंत 3 गडी बाद झालेत। मोठे फटके येणं फार गरजेचं आहे। मागच्या षटकामध्ये जरूर षटकार बघायला मिळाला होता, तसेच फटके येणं फार गरजेचं आहे। यावेळी मात्र अगदी स्वाग केलं जातंय या फटक्याला, चेंडू मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं जातंय, क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचललाय, तोपर्यंत 2 धावा। या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 26 या आकड्यावर। तसेच विश्वजित गोपकिशन पाटील यांचं देखील आगमन झालं, त्यांचे देखील करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। नक्कीच जी स्पर्धा असते त्याला मात्र हातभार लागला जातोय, त्यामुळे नक्कीच आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय। यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केलाय फलंदाजाने, मात्र अगदी चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही, चेंडू मात्र गेलाय डॉटच्या स्वरूपात देवेंद्र गोंदजी मार्कवर आणि पहिल्या चेंडू जरूर 2 धावा त्याने मोजल्या होत्या। त्याच्यानंतर मात्र कुठे ना कुठे एक काय चेंडू हाताळलाय, अप्रतिम दुसरा चेंडू त्याने हाताळलाय आणि चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात। देवेंद्र राईट ऑफ द विकेटने
ओ यार मात्र अगदी चेंडूला मात्र हवेपर्यंत बॉडी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, अगदी स्केअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. तर अमित याला आपण बघू शकतो जो की सलामीवीर आलेला आहे आणि आतापर्यंत त्याच्या बॅट मधनं जे फटके हवे आहेत ते मात्र आले नाही आहेत. तो अगदी 7 धावांवर तो खेळतोय. ओ यार मात्र अतिशय चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलंय, चेंडू मध्ये लॉंग स्टॉप रिझनला नाही थांबणार, निघून जाईल सीमारेषा पार, चौकार. गोपीकिसन गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विश्वजित गोपीकिसन पाटील आणि विनय गोपीकिसन पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले. आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर कैलासवासी जगदीश दत्ताराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार हिमांशू जगदीश म्हात्रे यांच्याकडून देखील आर्थिक सहाय्य. ओ यामध्ये पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय, चेंडू मात्र फाईनल क्षेत्रामध्ये नाही थांबणार, लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके बघायला मिळतात, 4 धावा. माझ्या झाल्यात आली सुरमई गो तू फडफडते फडफडते, माझ्या झाल्यात आली सुरमई गो तू फडफडते फडफडते, किती दिसही भेटाच नाही, किती दिसही भेटाच नाही, आज हातात येणार. तर या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकली आहे 34 या आकड्यावर. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकामधील देवेंद्र याचा, लागोपाठचे 2 चेंडू चौकाराच्या तब्दील केलेत फलंदाज अमित या फलंदाजाने. शेवटचा चेंडू असेल. ओ यार मात्र अगदी चेंडूला खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, जातो चेंडू. शेवटचा चेंडू डॉटच्या स्वरूपात. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो श्री कन्हैया मनोहर भोईर जुचंद्र यांच्या माजी सभापती यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 2 दिवस जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था झाली. आम्ही त्यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर स्वर्गीय भावना प्रवीण पाटील जुचंद्र यांच्या स्मरणार्थ प्रवीण पाटील यांच्याकडून प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट हे देण्यात आलेलं आहे. पाणी मैदानाच्या पाठवून द्या. तर किती हवेत? 6 चेंडू मध्ये 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. बफायचा आहे. तसेच वैभव देवनाथ पाटील जुचंद्र यांच्याकडे देखील आर्थिक सहाय्य आम्हाला उपलब्ध झाले, त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर चंद्रशेखर आत्माराम भोईर छंदा या स्पर्धेसाठी संपूर्ण स्पर्धेसाठी जे चेंडूची व्यवस्था झाली ही व्यवस्था त्यांच्याकडनं झाली, त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर प्रफुल्ल दामोदर भोईर यांच्याकडून छास ची व्यवस्था झाली, त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार. आता मात्र समीकरण असं बघायला मिळतं 6 चेंडू आणि 31 धावांची गरज असं समीकरण बघायला मिळतं. तर नंबर 5 षटक खेळतोय मिस्टर रुपेश गोंदई मार्कवर आलाय. अगदी 6 चेंडू मध्ये 31 धावा या समोरच्या संघाला बनवायच्या आहेत. या 31 धावा जर बनवायच्या असतील तर 5 षटकार ठोकावे लागतील तर मॅच ही विन होऊ शकते. किंवा एखादा एक्स्ट्रा जर आला किंवा चौकार आला तर मात्र होऊ शकतो. यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडूला मात्र डीप
स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर फेकून दिले 6 धावांकरिता. षटकार विशाल भोईर काय बोलतायत की होऊ शकतं. हे जुचंद्राचं मैदान आहे, इथे काही होऊ शकतं. एक षटकाराला या षटकाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 40 या आकड्यावर. गडी बाद झाले, 3 गडी बाद झालेत. फलंदाज आपण बघू शकतो गणेश याने मात्र पहिल्या आल्याला षटकार ठोकला होता, त्याच्यानंतर 2 धावा आणि एक अजून एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. ओ यावेळेस मात्र बघितलं, त्याच्यानंतर मात्र पंच लगेच आमच्यापर्यंत इशारा देतात की अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे 41 या आकड्यावर. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. 5 चेंडू 24 धावा. वाडा मॅच. ओ यामध्ये स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला केले जात आहे. चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आलाय, अजून एक क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत चेंडूला फील्ड करतोय आणि 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 43 या आकड्यावर. 4 चेंडू 22 धावा. गणेश मी करेन हा आत्मविश्वास, माझ्याकडे ते फटके आहेत, मी असे अनेक मॅचेस जिंकवलेत. यावेळी मात्र काय घडलं गेलंय तर पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू म्हणजेच 4+1 5 धावा. सर बॅट नाही लागलाय का? निर्भय अवसराज मात्रे यांच्याकडनं आर्थिक सहाय्य आम्हाला उपलब्ध झाले, त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. तर धावसंख्या झाले ती म्हणजे 48 धावा. आता किती हवेत तर 4 चेंडू आणि 17 धावांची गरज असं समीकरण बघायला मिळतं. गणेश याने दाखवलंय आणि एक आता मात्र एक बॅटची एज लागली आणि चौकार ठोकला गेलाय. ओ याला स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळलं जात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाही आहेत गणेश, कारण स्ट्राईक त्यांच्याकडे स्वतःकडे ठेवणार, कारण आतापर्यंत त्याने 2 षटकार ठोकलेत, एक चौकार ठोकलाय आणि चांगली फलंदाजी आपल्या बॅटिंग तर दाखवतायत. 6 चेंडूचा सामना केला, 20 धावांवर खेळतायत. ओ यावेळी मात्र अगदी चौरकस मारण्याचा प्रयत्न झालाय आणि यष्टीरक्षक थोडासा बीट होतोय आणि तत्पूर्वी या धावा किती तर 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 50 धावा. हाफ सेंचुरी पूर्ण होत असताना आपण बघू शकतोय पिंकरपाळे या संघाची. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. अगदी या चेंडूवर जर चौकार षटकार आला असता तर नक्कीच गणित थोडंसं वेगळं बघायला मिळालं असतं. मात्र हा चेंडू बघा अगदी यष्टीरक्षक बीट झालाय, अगदी गॅदर करत असताना थोडासा क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक जो आहे तो मात्र बीट झालाय आणि धावून काढलेल्या या 2 धावा आणि त्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली गेली आहे 50 या आकड्यावर. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. ओ यावेळेस मात्र काय घडलंय तर एक चांगला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलंय गोलंदाजाने आणि चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात. रुपेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर त्याने षटकार ठोकल्यानंतर मात्र कुठे ना कुठे कमबॅक करून दिले. यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडूला मात्र किती धावा मिळतात तर हा आलाय षटकार शेवटच्या चेंडूवर आणि किती धावाने मात्र हा संघ पराभूत झालाय तर 9 या धावेने मात्र हा संघ पराभूत झालाय. एनिवे चांगला परफॉर्मन्स तुम्ही दाखवलाय. तर दोन्ही संघाचे
संगणक प्लीज या. आम्ही जुचंद्र मास्टरच्या वतीने तुमचा सत्कार इथे संपन्न करणार आहोत. पेंकरपाडा आणि बाळकुम संघाचे संगणक, बाळकुम संघाचे कैलास भोईर कॅप्टन आणि पेंकरपाडा संघाचे